तुझी देवता मा सरस्वतीला वंदन करते आणि आजच्या आपल्या राजू मीना मंच स्थापना बैठकीला सुरुवात केली। आज आपण सर्वजण एकत्र कशासाठी जमलो आहोत? पड्याकडे पाहिल्यावर तुम्हाला कळतं की राजू मीना मंच समितीची आज स्थापना पण आहे आणि बैठक पण आहे। पण मग तुमच्या मनामध्ये असे प्रश्न तयार होतील की राजू मीना मंच काय आहे, तो शाळेमध्ये कशासाठी स्थापन केला जातो, राजू मीना मंचचे काम काय आहे किंवा त्याचं कार्य काय चालतं आहे, यामध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे, प्राचार्य उपप्राचार्यांची भूमिका काय आणि तुमची भूमिका काय आहे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झाले असेल। या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी, त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आजच्या या आपल्या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सतीशजी गवले सर आपल्या अध्यक्षस्थान स्वीकारतील असे मी त्यांना विनंती करते। त्यानंतर आपला अहोभाग आहे की आपल्या या सभेमध्ये उपस्थित असलेले विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री कुटे सर हे देखील आपलं स्थान स्वीकारतील असे मी त्यांना विनंती करते। त्यानंतर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ वानरे मॅडम आणि सौ जोशी मॅडम आणि पवार सर हे देखील आजच्या आपल्या या सभेमध्ये उपस्थित राहिले, त्यांनी देखील आपलं स्थान स्वीकार करावं अशी मी त्यांना विनंती करते। सन्माननीय मंचाला मी विनंती करते की त्यांनी सरस्वतीचे पूजन करून दीपप्रज्वलन करून सरस्वतीचे पूजन करावे। राजू मीना मंच स्थापना बैठकीला उपस्थित असणारे आणि आजच्या आपल्या सभेचे अध्यक्ष माननीय सतीशजी गवले सर प्राचार्य माननीय सतीशजी गवले सर यांचं स्वागत सौ वानरे मॅडम पुष्प देऊन करतील अशी त्यांना विनंती। तसेच विद्यालयाचे प्राचार्य आचार्य रामेश्वरजी कुटे सर यांचं स्वागत राहुल पवार सर पुष्प देऊन अशी त्यांना विनंती। ज्येष्ठ शिक्षिका सौ वानरे मॅडम सौ जोशी मॅडम यांचे स्वागत नवकाची विद्यार्थिनी करेल असे विनंती। श्री राहुल पवार सर यांचे स्वागत ते जयवाळ करेल पुष्प देऊन अशी विनंती। काय करत नाही ना शब्दसुमनांचं स्वागत करण्यासाठी वर्ग 10च्या विद्यार्थी आणि त्यांचा ध्वनि मंगलम मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम। कैसा पावन सुहावन समय आज है, ऐसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरदार।
यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आपल्या प्रास्ताविक बघून शिवाय सांगतील अशी प्रेरणा देते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मीना राजू समितीच्या प्रमुख सौ भावसार मॅडम आणि सर्व उपस्थित मीना राजू मंचाचे सदस्य यांना प्रथम माझा नमस्कार. खरं तर विद्यालयामध्ये दरच वर्षी मीना राजू मंचाची स्थापना केल्या जाते. शासन परिपत्रक 2005 या नियमानुसार शासनाने आदेश केलेला आहे की दरवर्षी विद्यालयामध्ये मीना राजू मंचाची स्थापना करण्यात यावी. यासाठी आपण प्रत्येक वर्गातून एक सक्षम विद्यार्थी आणि एक सक्षम विद्यार्थिनी यांची निवड करतो आणि असे मिळून आपल्या विद्यालयामध्ये 21 वर्ग आहेत, तुकडे आहेत आणि त्या वर्गातून आपल्या इथे 42 सदस्यांची ही समिती दरवर्षी स्थापन केल्या जाते. यावर्षी प्रथमच सौ भावसार मॅडमकडे या समितीचं प्रमुखपद आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्या तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पूर्ण वर्षभरामध्ये करणारच आहेत. पण आपण या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश प्रथम जाणून घेऊया की आपण वर्गामध्ये एका कॅप्टनची निवड करतोच, एक मुलींमधून आणि एक मुलांमधून असा कॅप्टन आपण दरवर्षी निवडतोच. मग तरीही मीना राजू मंचाची ही समिती का स्थापन करायची, तर यामागे शासनाचे काही उद्देश आहेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांशी निगडीत समस्या खूप वाढीस लागल्या होत्या. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन, खूप स्पर्धा होती आणि त्यामधून जर कमी मार्क मिळाले, एखाद्या चांगल्या विद्यालयामध्ये, एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जर प्रवेश मिळाला नाही किंवा कुठली स्पर्धात्मक परीक्षा आम्ही पास झालो नाही, तर विद्यार्थी लगेच नैराश्याने ग्रस्त व्हायचे आणि या नैराश्यामधून ते मानसिक ताणामधून जायचे आणि या टोकापर्यंत पोहोचायचे की कधी कधी ते आत्महत्येस प्रवृत्त होत असत. या सगळ्यांमधून विद्यार्थ्यांना काढण्यासाठी, दूर करण्यासाठी त्यांना जीवाभावाचं एक कोणीतरी पाहिजे की त्या आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगू शकतील. असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने परिपत्रकामध्ये हा आदेश दिला की असा एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी प्रत्येक वर्गामध्ये असायला पाहिजे की जे संपूर्ण वर्गाच्या समस्या जाणून घेतील. वर्गाशी निगडीत समस्या कॅप्टन सुद्धा जाणून घेतो किंवा तो सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. पण या अशा काही समस्या आहेत की ज्या कॅप्टन सुद्धा सोडवू शकत नाही आणि शिक्षकांपर्यंत सुद्धा प्रत्येक विद्यार्थी पोहोचू शकत नाही. मग त्याच्या मनातले जे काही आहे, त्याची जी समस्या आहे, त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा एखादा मानसिक अडचण आहे, जो फक्त आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला मुलगी सांगू शकते, अशा काही समस्या ते मीना राजू मंचाचे सदस्यांना सांगू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो की राज्यघटनेने आम्हाला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ आहे की आमच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही स्वतंत्रपणे दुसऱ्याला सांगू शकलो पाहिजे. आणि मीना राजू मंच ही जी आहे समिती, ही आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य 100% देते की प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मनामध्ये काय आहे, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, हे व्यक्त करण्याची संधी मिळालीच पाहिजे. आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राजू मीना मंच आपल्याला देते आणि अशा प्रकारे आपल्या मनातलं जे काही समस्या आहे, जे काही चांगलं आहे, वाईट आहे, ते सगळं आम्ही त्या सदस्यांना सांगू शकतो. आतापर्यंत आम्ही विद्यार्थी म्हणून आमचं कर्तव्य करत होतो, पण आता यापुढे मीना राजू मंचच्या समितीमध्ये तुमची निवड झालेली. याचा अर्थ अभ्यासाव्यतिरिक्त इतरही तुमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. तुम्हाला आता आपल्या संपूर्ण वर्गाकडे लक्ष द्यायचं आहे. एखाद्या मैत्रिणीची समस्या आहे, जी तिने जरी सांगितली नाही तरी तुमचं बारीक लक्ष असायला पाहिजे की हिला काय समस्या आहे, हिला काय प्रॉब्लेम आहे, ही आज नाराज दिसते आहे का, हिला काही त्रास होतो आहे का. काही आरोग्याविषयक त्राससुद्धा असू शकतो की ज्या मुली लवकर सांगत नाही, त्याकडे सुद्धा आपल्या मीना मंचच्या सदस्यांनी लक्ष द्यायचं आहे. मुलांच्या देखील अनेक समस्या असतात. काही मित्रांशी भांडणं होतात, पण काही मुलं थोडेसे लाजरे गुजरे असतात, ते सांगत नाही, ते त्रास तो सहन करून घेतात. मग तो राजू मंचच्या सदस्यांना समजून घ्यायचा आहे की आपल्या मित्राचं कोणाशी भांडण झालं का, आपल्या वर्गामध्ये काही त्रास होतो आहे का, काही प्रॉब्लेम होतो आहे का, आणि ते सांगण्याचं काम, शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी करायचं. आणि मग शिक्षकांच्या माध्यमातून ती समस्या, तो त्रास किंवा तो जो काही प्रॉब्लेम असेल, तो मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, तो मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवला जाईल. आणि नंतर माननीय मुख्याध्यापक आणि सर्व अधिकारी वर्ग एकत्रित बसून या सर्व समस्यांचा निकाल लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केल्या जाईल. त्याच्यामुळे तुमची आता ही जबाबदारी वाढलेली आहे. तुमच्या वर्गाकडे
अतिशय काळजीपूर्वक लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्व समस्या फक्त कॅप्टनवरती सोडून मोकळं व्हायचं नाही आहे, त्या सोडवण्यासाठी आम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं आहे. एवढं शासनाचा या परिपत्रकामध्ये उद्देश आहे. आणि या उद्देशाप्रमाणे किंवा या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही निश्चितपणे आपल्या पूर्ण सत्रामध्ये काम कराल अशी मी आशा करते आणि आजच्या प्रास्ताविकाला विनंती. धन्यवाद. आपल्या जोशी मॅडम यांनी आपल्याला राजू मुन्ना म्हणजे काय याचा उद्देश सांगितलेला आहे. तुमच्या खांद्यात थोडंसं ओझं आता आलं असेल किंवा तुम्हाला असं आपल्या खांद्यात काहीतरी ओझार व्हा याची जाणीव होत असेल. तुमच्या मनामध्ये काही शंका आहे का की आपण हे विचारून पाहावं असेल. तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. काय जबाबदारी आहे आता पार पाडत असताना काही अडचणी येऊ शकतात का किंवा कशी काढावी असे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सामन बैठकीचे अध्यक्ष आपलं मार्गदर्शन समोर करतील अशी मी त्यांना आणि कुठे सर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती केली. सरस्वती आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माझे परमस्नेही सतीजी गवले सर, या विभागाच्या प्रमुख ज्योतिताई, त्यांना विजेचं साहित्याचं सहकार्य करणाऱ्या तुमच्या दोन भगिनी नंदाताई, वैशालीताई, उपाख्य वर्षाताई, सर्वात आपलं जे प्रसिद्धी विभाग देतात आणि आपल्या शाळेत काय चालतं ते राहुल आणि विद्यार्थी मित्र होते. आमच्या ताईने तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही सांगा. परंतु गडबड अशी झाली, मॅडमने अतिशय सुंदर सविस्तर वर्णन झालं आपल्याला काय करायचं. मी आले गंमत म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही कशासाठी आले, तुम्हाला काय करायचं. तुमचे चेहरे पाहून तुम्ही असं वाटलं बरं बापरे आता काय गडबड आहे आणि काय नाही, कठीण कार्यक्रम. तर तसं नाही आहे. थोडक्यात एका ओळीत सांगतो मी. मित्र समजतात तुम्हाला, मित्र मैत्रीण समजते ना शब्द, इतकं सोपा कार्यक्रम आहे. तर आपलीच मित्रत्व नाही तर संपूर्ण वर्ग आपल्याजवळ. मित्र म्हणजे मित्राची व्याख्या सांगतो तुम्हाला. मित्रासाठी जीव देणे कठीण नाही, मित्रासाठी जीव देणे कठीण नाही, पण जीव देण्यासारखा मित्र मिळणे कठीण आहे. उदाहरणार्थ एखाद्या वेळेस काही मित्रमंडळी का म्हणतात तिकडे तो त्या पोरीला अमुक असं करून ये, तिकडे मित्र म्हणतात ना तुझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला काय पाहून घेऊ आपण. तिकडे का गडबड झाली का तेव्हाच घरी पळून जातो पत्ता नाही, याला मित्र म्हणत नाही. कळलं का. आता मित्राच्या कथा भरपूर आहेत. भगवान श्रीकृष्ण असेल, सुदामा असेल, अनेक सांगता येईल. तसं एकमेकाच्या जीवाला जीव देणे म्हणजे आपला जीव मारून टाकणे, आपल्याला काम मरून जाणे आपण असं नाही आहे. त्याच्या सुख आणि दुःखात सुद्धा सामील होईल. मॅडमने सविस्तर सांगितलं, मलाही माहीत नव्हतं, त्यांच्या ह्याच्यावरच मी बोलून राहिलो. परंतु इतकी चांगली भूमिका आहे तुमची, इतकं चांगलं आहे तुमच्यासाठी आहे. तुम्ही आयुष्यात तुमचं जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला ऑटोमॅटिक होणार आहे. ऑटोमॅटिक की आपण आता इतरांशी कसं वागलं पाहिजे. पहिल्याला आपल्याला कृतीतून करावं लागेल. तुम्हाला माहिती कृती सगळ्यांना, काही विद्यार्थ्याला माहिती आता कृती पहिली आपण, नंतर इतरांना सांगायचं. नाही तर मग आपणच चालले बाबा भांडणं करणं हे करणं, काय सांगणार आहे आपण समस्या. मॅडमने सांगितलं की आपल्या आरोग्यासंबंधी काही समस्या मुलांच्या असतात, दररोज प्रार्थनेच्या दूर पडतात या समस्याचे काम. ते कुरकुरे काय करतात पता लागत नाही आणि तब्येती बिघडत. साध्या गोष्टीत आपल्या वर्गात आपण. मॅडमने सांगितलं की प्रमुख सहप्रमुख यांचं त्यांच्यापेक्षा तुमची भूमिका महत्वाची आहे. ते तर तिथे बॉस आहे, बरं आहे, तुम्ही बॉस नाही, पण अप्रत्यक्ष त्याच्यापेक्षा मोठे बॉस तुम्ही आहात की तुमच्याजवळ नेमकी समस्या, नेमकं काय झालेलं आहे विद्यार्थ्याला, नेमकी याच्या डोक्यात काय विचार आहे ते तुमच्या डोक्यात पाहिजे. पण अगोदर आपल्या डोक्यातले आपले विचार स्वतःच्या संबंधीची तयार करा, नंतर आपल्याला आपण मिळायचं ठीक आहे. तर अशा प्रकारचं भरपूर आहे सांगण्यासारखं काही यांच्या जे सांगितलं आपल्याला.
त्याच्यावर सरकारचंच नाही तर आपल्या मनापासून करा. सरकारने सांगितलं राजू मीना मंच समन्वय आहे की नाही, आणि तुम्ही जे सर्व विद्यार्थी आणि आम्ही लोक यांच्या मधात दुवा एकमेकांचा साधणारे तुम्ही आहात. आणि म्हणून तुमची भूमिका सर्वात महत्त्वाची. वर्गप्रमुखापेक्षा वर्गप्रमुख तक्रारच करेल, पण तुम्ही समस्या घेऊन जाणार आहात की सर अशी अशी गडबड आहे, अशा असं होऊन राहिलेलं आहे. तुम्ही मॅडमपर्यंत, आमच्या शिक्षकांपर्यंत, सगळ्या आमच्यापर्यंत या भूमिका आला, अशी मला आशा आहे. या ठिकाणी आयोजकांनी बोलावलं, बोलण्याची संधी दिली. मला काही भाषण येत नाही, बरं काय बोलता येत नाही इतकं दाट. त्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभा आहे आपल्या सर्व. त्यांचे आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद मानतो. तसेच राजू मीना मंच या स्थापना बैठकीचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सतीश गोले सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी विनंती. बुद्धीची देवता माता सरस्वती, माझे सहकारी अधिकारी सर, या मीना राजू मंच विभागाच्या प्रमुख भाऊसाहेब मॅडम, माझ्या सहकारी भगिनी जोशी मॅडम, पानेरे मॅडम, आपले प्रसिद्धी विभाग प्रमुख माझे सहकारी राहुल पवार सर, आणि या मीना राजू मंच समितीचे सर्व सदस्य बंधू भगिनी, खूप छानपणे प्रस्तावना केली त्या शासनाचे सर्व परिपत्रकाप्रमाणे. आणि त्याचा मुख्य उद्देश काय म्हणजे या ठिकाणी जो भाव दिसतो तुमच्यामध्ये बसण्याचा, तो ऐकण्याचा, एकाग्रता, आणि कुठंतरी ओझरीत सांगितलं, सरांनी सांगितलं की कोणतं याचं भीतीयुक्त नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं की मला माझं मत मांडण्याचं ते पूर्ण स्वातंत्र्य यामध्ये. वर्गातील इतर सर्व व्यवस्था आहे, अष्टप्रधान मंडळाची व्यवस्था आहे, पण हे आपल्या वर्गामध्ये जे अनुचित प्रकार घडतात, एखाद्या शिक्षकांकडून विषय शिक्षक येतात 70, 75, 100 पर्यंत संख्या वर्गामध्ये. एखाद्या एखादा त्या वाढत्या वयामध्ये मानापान होतो, कोणीतरी खचून जातं. शाळेपासून त्या विषयापासून त्या शिक्षकांप्रती एक वेगळा भाव निर्माण व्हायला लागतो. अशा वेळेस पूर्ण चेहऱ्यावरचा भाव वेचण्याचं काम मात्र तुमच्याकडे दिलेलं जातं. मुलींकडे बाबतीत लक्ष ठेवायचं. आपल्यापैकी कोणी मैत्रिणी एखादी नाराज दिसते, कुठेतरी ताणतणावामध्ये दिसते, काहीतरी तिला म्हणावं वाटलं, पण कोणाला म्हणायचं? तुम्ही सर्वांचं सरांनी सांगितल्याप्रमाणे मैत्रीण म्हणायचं. कोणाशी वाद असण्याचा, मतभेद असण्याचा, मतभेद एखाद्याच असू शकतात, पण मनातला किंवा एकमेकांच्या मैत्रीमध्ये बाधा येणार नाही असा आता आपल्याला स्वभाव बनवायचा. वर्गात तुमची संख्या तुम्ही सोडून उरलेल्या जेवढ्या मुली आहेत तेवढ्या पूर्ण प्रत्येक तुमच्या जवळच्या एक मैत्रिणी आहेत. प्रत्यक्ष संपर्क संबंध बोलणं तेवढं होईल ना होईल, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असताना पाहिजे. कोण काय करते, कोणत्या मार्गाला जाण्याचं दिसतंय. काही अचूक अशा गोष्टी आल्या की आपल्या प्रमुख आहेत किंवा महिला विषय शिक्षक आहेत, त्यांच्यापर्यंत तो विषय आणण्याचा, आमच्यापर्यंत तो विषय आणायचा आहे. तुमचं नाव पुढं न करता त्या विषयाला फक्त त्याला त्यातून ती मुक्तता करणं हा मुख्य येतोय. कुणाचंही शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्याचं मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून या गोष्टीचं तुम्ही भान ठेवायचं. येते स्कूल बॅग इथं दिसते आपल्याला, नंतर काही पिरियडमध्ये ते नाही आहे, बाहेर मैदानावर नाही, भाग नाही, कुणा बोलावलं नाही, आणि नंतर दुपारी पुन्हा ती आलेली. याचा अर्थ इतकं बारीक लक्ष तुमचा अभ्यास सांभाळून तुम्हाला थोडंसं एक जबाबदारी घ्यायची, आणि तुमच्यामध्ये ती सक्षमता आहे. म्हणूनच तुमचं नाव मला वाटतं यांना त्यांचं घेतलेलं, एवढा विश्वास तुमच्यावर. त्यामुळे हे ताणतणावाचं काम नाही, उलट ताणतणाव मुक्त करण्याची एक संधी तुम्हाला या निमित्तानं मॅडमनं दिलेली आहे. आपण एक चांगलं योगदान या कामासाठी द्यायचंय. मुलांच्या बाबतीत सुद्धा अनेक समस्या आहेत. तर तुम्ही अर्पणपणा करणारे मुलं आहेत. वर्गामध्ये छोटी मोठी काही पुस्तक कोणी हात लावतं, पेन पेन्सिल पैशालाही हात लावला जातो. अशा वेळेस एवढं न दिसता एक त्याला याची भूमिका म्हणतो आपण, बिया टाईप जे असतं ना, ती कुठंच दिसत नाही, पण सर्व ठिकाणी बारीक लक्ष असतं. म्हणजे वर्ग शिक्षकानंतर, विषय शिक्षकानंतरही जी महत्वाची जबाबदारी आहे, अन्य 8 विभाग आहेत त्यांच्याकडे वेगवेगळं काम वाटून दिलेलं आहे. तुमची मात्र जबाबदारी थोडी वेगळी. तुम्ही त्यांना एक जवळचे मित्र म्हणून त्याला त्या समस्येतून, अडचणीतून, ताणतणावातून दूर करण्याची एक मोठी जबाबदारी एक मध्यस्थ म्हणून तुमच्याकडे आहे, आणि आनंदाने त्याचा स्वीकार तुम्ही केलेला आहे. आणि एक असं आधी आपल्याला स्वतः सक्षम बनावं लागेल. आपल्याला एक त्या शिस्तीमध्ये, सूचनेमध्ये त्या सर्व बसावं लागेल. आणि आपण सर्वच महत्वाचं कशाला आपण महत्व देतो शालेय जीवनामध्ये, ते शिस्तीमध्ये. नंतर आपण वेळेचा सदुपयोग करणे याला पण फार महत्व देतो. आम्ही एक आदर्श आहोत, सगळे एवढे 20-40 जण दिसतात. तर हे आम्ही सर्व आधी वेळेचा सदुपयोग करणारे, शिस्त पालन करणारे आणि एक आदर्श
विद्यार्थी कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण आम्ही स्वतः पाहिलं. त्यामुळं ज्या अनेक ताणतणावाच्या समस्या आहेत, मोबाईल सारख्या घटना तुम्ही पाहिली का? परवाच्या तर मुंबईची एक घटना आलेली की ज्या मुलानं 3ऱ्या मजल्यावरून सुद्धा उडी मारून सुद्धा आत्महत्या केलेली. जो गेम तो खेळत होता, पुढे जाता जाता त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलेलं. म्हणजे अत्यंत घातक प्रलोभनं आणि त्याच्यावर विचित्र व्यवस्थेत काम करणारे माणसं आहेत, त्यांना या नवीन जीवाशी काही घेणं नाही. म्हणून आपण संयम आपल्यामध्ये असणं, आई वडिलांची शिक्षकांच्या आज्ञेत आपण राहतो, या सर्व गोष्टीचा प्रारंभ स्वतःपासून आणि एक प्रमुख म्हणून या सर्व मुलांचे एक मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शैक्षणिक सुख सुविधेचा त्यांनी योग्य उपयोग घेण्यासाठी, त्याचं शैक्षणिक वाटचाल अतिशय उत्तम पद्धतीने होण्यासाठी आपण या मंचाच्या माध्यमातून प्रमुख आहेत आणि त्यांच्या सर्व सूचनेनुसार सर्व वर्ग शिक्षक, विषय शिक्षक आणि आम्ही अधिकारी कोणतीही अडचण असली तर आमच्यापर्यंत या व्यवस्थेच्या माध्यमातून या आपल्याला सर्व या म्हणजे तुमची एक वर्षभराची ती आठवण राहील की तुम्ही या तुकडीसाठी एक प्रमुख म्हणून मुलांसाठी वेगळा, मुलींसाठी वेगळा, तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं एक काउन्सिलिंग करण्याचं, समुपदेशनासाठी खूप मोठं सहकार्य केलं. ही तुमची कायम या 2024-25 मध्ये या वर्गात मीना राजू मंचचं समितीचा सदस्य म्हणून जे काम केलेलं आहे ते शाळेसाठी कायम आठवणीत राहील. तुम्हाला या कामासाठी सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. कोणतीही अडचण असली आमच्या माध्यमातून ती सुरू छान पद्धतीनं एक म्हणजे प्रस्तावना आणि संचालन, सर्व उपस्थिती, सरांचं मार्गदर्शन, सरांचं सगळं सहकार्य आणि तुम्ही सर्व सदस्यांनी स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी आणि त्यात पुढे जाण्यासाठी आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मला या निमित्त बोलावलं, सन्मान केला त्याबद्दल सर्वांच्या आयोजकांचे आभार व्यक्त करतो. तुम्हालाही या कामासाठी शुभेच्छा देऊन तुमची उपस्थिती आणि शांतपणे हा विषय समजून घेतला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. ज्या वर्ग शिक्षणाची निवड केलेली आहे तो वर्गातील सगळ्यात सक्षम विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असं म्हणून तुमची निवड झाली. तुम्हाला पहिला आदर्श काय करायला सांगितलं सरांनी? तुम्हाला आदर्श विद्यार्थी बनायचं आहे. आपोआपच तुमचा आदर्श तुमच्या वर्गावर जर उमटला तुमचा वर्ग तुमच्या ताब्यात येईल, म्हणजे वर्ग शिक्षकानंतर तुम्हाला सापडायला तो सोपा जाईल. आणि दुसरी महत्त्वाची भूमिका तुम्हाला करायची आहे ती मुलीची की वर्गामध्ये तुम्ही आहात, वर्गात काय चालू आहे यावेळी तुम्ही काहीच बोलला नाही, पण गुप्तपणे आपल्याला ही सगळी माहिती गोळा करायची आणि आमच्यापर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत ती पोचवायची. असे महत्त्वाचे काम तुमच्यावर करायला सांगितलेलं आहे. ही माहिती आपल्या विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवट म्हणजेच आभार प्रदर्शन केल्यासाठी शिक्षिका संभाजी मॅडम. शब्दसमूहाची निर्माती, गीतांची जननी शाखेमध्ये लागल्याची वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे मीना राजू मंचाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी माननीय श्री कुटे सर, माननीय श्री गवले सर,